मुळशी पॅटर्न चित्रपटात दाखवल्याप्रमाणेच कुख्यात गुंड आणि सराईत गुन्हेगार शरद मोहोळच्या हत्येचा थरार झाल्याचं हळूहळू पोलीस तपासात समोर येत आहे। अशातच भर दिवसा पुण्यातल्या कोथरूडमधल्या सुतारदरा भागात जिथे शरद मोहोळ राहायचा त्या परिसरातच मोहोळवर गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना पोळेकरनं याआधीही एकावर गोळीबार केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। त्यामुळे तो गोळीबार जर पोलिसांना वेळेत कळला असता तर कदाचित शरद मोहोळ वाचला असता असं बोललं जातंय। शरद मोहोळची हत्या ही मुन्ना पोळेकरनं आणि नितीन कानगुडे या दोघांनी सुद्धा अत्यंत नियोजन पद्धतीत आणि शांत डोक्यानं केलेली दिसते। कारण मुन्ना पोळेकर हा वयानं जरी 20 वर्षांचा असला तरी त्याच्या डोक्यातलं गँगवॉर हे कायम सुरूच होतं असं दिसतंय। कारण शरद मोहोळनं नितीन कानगुडे याचा 10 वर्षांपूर्वी केलेल्या अपमानाचा बदला या दोघांनीही आता घेतला, तेही थेट त्याला संपवून। पण आता याच प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येते, ते म्हणजे शरद मोहोळला संपवणाऱ्या 20 वर्षांच्या मुन्ना पोळेकरनं त्याच्या हत्येच्या काही दिवसांपूर्वीच अजय सुतारवर गोळीबार केला होता। पण तो गुन्हा त्यावेळी बाहेर आला नाही आणि पुढे शरद मोहोळची नियोजित पद्धतीत 5 जानेवारीला हत्या करण्यात आली। आता मोहोळ आधी जो गोळीबार झाला त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, तर मुन्ना पोळेकरनं ज्याच्यावर गोळीबार केला तो म्हणजे अजय सुतार। हा अजय सुतार म्हणजे नितीन कानगुडेचा मित्र। नितीन कानगुडेनं अजयला चांदणी चौकात भेटायला बोलावलं। त्यानंतर तिथून अजयला घेऊन मुन्ना पोळेकर आणि नितीन कानगुडे हे भुगावातल्या त्याच्याच घरी गेले। तिथे पार्किंगमध्ये बसले। त्यावेळी मुन्ना आणि नितीन कानगुडेनं अजयला शरद मोहोळचा खून करायचा आहे, तू त्यात सामील हो असं सांगितलं। पण अजयला ते पटलं नाही आणि त्यानं या हत्येच्या कटात सहभागी व्हायला नकार दिला आणि तो नितीन कानगुडेच्या घरून जीव मुठीत धरून पळाला। पण त्याच वेळी मुन्ना पोळेकरनं पळणाऱ्या अजयवर गोळीबार केला। त्यातली एक गोळी ही अजयच्या पायातून आरपार गेली तर दुसरी गोळी पायाला चाटून गेली। यावेळी गंभीर जखमी झालेल्या अजय सुतारला या दोघांनीच खासगी रुग्णालयात नेलं आणि तिथे त्याच्यावर उपचारही करण्यात आले। पण शरद मोहोळच्या हत्येचा कट जर कुणाला कळाला तर जीवानिशी मारण्याची धमकीही दिली। त्यामुळे अजय सुतार गप्प राहिला। पण आता शरद मोहोळच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता मुन्ना पोळेकरनं शरद मोहोळ आधीही अजय सुतारवर गोळीबार केल्याचं कबूल केलंय। त्यामुळे आता मोहोळच्या हत्येआधीच्या घटना एक एक करून पोलीस तपासात समोर येत आहेत। तरी नुकतंच पोलिसांनी आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्या एकाला जेरबंद केल्याचं कळतंय, तर त्यांना पिस्तूल पुरवणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे। त्यामुळे आता शरद मोहोळ प्रकरणात आणखी काय काय कंगोरे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।